परभणी शहर के बुनियादी विकास प्रोजेक्ट्स को मंजूरी मिल गई है। केंद्र सरकार के अमृत 2.0 अभियान के तहत शहर के मल निस्तारण सीवरेज प्रोजेक्ट के लिए 408 करोड़ रुपए, जबकि समानांतर जलापूर्ति योजना के 157 करोड़ रुपए और इस तरह से कुल मिलाकर 556 करोड़ 94 लाख रुपए के प्रोजेक्ट्स को राज्य सरकार ने मंगलवार 18 तारीख को मंजूरी दी है। इस संबंध में नगर विकास विभाग ने शासन निर्णय जारी कर दिया है। 6 दिन पहले ही उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी दौरे पर आए थे और इस दौरान शिवसेना की ओर से नगर निगम की लंबित योजनाओं की जानकारी उन्हें दी गई। बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या अभंगाप्रमाणेच माननीय नामदार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी परभणी जिल्ह्याच्या 12 तारखेच्या दौऱ्यावर आले असता आम्ही त्यांना मागण्या 7-8 मागण्या आम्ही त्या ठिकाणी दिल्या आणि मागण्याचं निवेदन दिलं असता त्यांनी त्यातल्या 2 मागण्या ह्या 6 दिवसातच मान्य केलेल्या आहेत। मल निसारण आणि त्यासोबतच समांतर पाणी पुरवठा योजना या योजनेला त्यांनी आज 18 तारखेला ही मंजुरी दिली। मी सर्व परभणीकरांच्या वतीने त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा येणाऱ्या या ठिकाणी परभणीकरांच्या ज्या समस्या आहेत रस्त्याच्या असतील, त्यासोबतच ज्या नाट्यगृहाच्या असेल, त्यासोबतच एम्फी थिएटरच्या असतील, त्यासोबतच नवीन एक गार्डन डेव्हलपमेंट असेल, ह्या सर्व योजना येणाऱ्या काळामध्ये आमचं नाट्यगृह असेल, जुनं नाट्यगृह नटराज रंगमंदिर त्याला सुद्धा निधी देऊन उपकृत करावे हीच आमची माननीय नामदार शिंदे साहेबांकडे या ठिकाणी आमच्या मागणी राहील आणि निश्चित ते पुढच्या काळामध्ये सुद्धा ह्या मागण्या या मान्य करताल। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एवढा मोठा निधी मंजूर झाला आहे, तो विरोधक यावर टीका देखील करते की निवडणुकीच्या काळातच मंजूर झाला। हे जे प्रकरण आहे हे प्रकरण आताच नाहीये, हे 22-23 वर्षामध्ये फक्त आणि फक्त परभणी एवढंच शहर महानगरपालिका ही अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीमची आणि पाणी पुरवठ्याची ही राहिलेली होती। मला सांगायचं विरोधकांना, ज्यावेळेस तुमच्या हातात होतं तर तुम्ही का केले नाही? 22-23 पासून ह्या अमृतचा विषय हा राहिलेला होता, तुम्ही का पुढाकार घेतला नाही? तुम्ही एवढं विरोध करण्याचं काय कारण आहे? आज परभणीमध्ये जर का हे भेटत असेल तर मला वाटतं की तुम्ही सुद्धा या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आभार व्यक्त केले पाहिजेत की या ठिकाणी आज सर्व परभणीकरांच्या प्रयत्नांना आज यश आलेलं आहे। 7 नगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत। काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। जिल्हाध्यक्ष आहेत आपण, काय शिवसेनेची परिस्थिती आहे 7 नगरपालिका? 7 नगरपालिकेमध्ये आम्ही सर्व या ठिकाणी जवळपास 5 नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे फॉर्म भरलेले आहेत आम्ही। आता या ठिकाणी आम्ही तुम्हाला सातत्याने या ठिकाणी सांगत आलेलो आहेत की महायुतीच्या अनुषंगाने आम्ही लोकसभा आणि विधानसभा जशा लढल्यात त्याच पद्धतीचं आमचं म्हणणं आहे की ह्या सुद्धा निवडणुका या महायुतीच्या माध्यमातूनच लढवल्या गेल्या पाहिजेत। जर त्यामध्ये जर काय कुठं तडजोड करण्यात येत असेल तर आम्ही या ठिकाणी तयार आहोत आणि जे कोणी पक्ष या ठिकाणी स्वबळाची भाषा बोलत असेल तर त्याच्यासोबत सुद्धा आम्ही निवडणूक लढवण्यास तयार आहोत।